देऊळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर। कैलासवासी त्र्यंबकाप्पा माळेवाडे प्रतिष्ठानतर्फे नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व रक्तदानाचे आवाहन। देऊळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर। उदगीर तालुक्यातील आदर्श गाव देऊळवाडी येथे श्री समर्थ सद्गुरू धोंडू तात्या महाराज यांच्या 94व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सर्व रोग निदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत समर्थ धोंडू तात्या मंदिर येथे हे शिबिर पार पडणार आहे। या शिबिरात विविध आजारांवरील मोफत तपासणी, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच रक्तदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमास उपस्थित तहसीलदार राम बोरगावकर, तहसीलदार संतोष गुट्टे व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तसेच डॉक्टर विजय बिराजदार, डॉक्टर राधिका बिराजदार, डॉक्टर हर्षवर्धन जाधव, डॉक्टर उबेद शेख, डॉक्टर अस्मिता पाटील, डॉक्टर माधव मठपती, डॉक्टर वसंत बलांडे व लायन्स क्लब उदगीरचे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत। अखंड हरिनाम सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, शिवपुराण कथा, हरिपाठ, कीर्तन, संगीत व भजन, हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत। या शिबिराचे आयोजन कैलासवासी त्र्यंबकाप्पा माळेवाडे प्रतिष्ठान उदगीर यांच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष गुरु बसप्पा माळेवाडे, उपाध्यक्ष संजय राजुळे, अखंड हरिनाम सप्ताह समिती व ग्रामपंचायत देऊळवाडी यांच्या वतीने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। देऊळवाडी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे श्री समर्थ सद्गुरू धोंडू तात्या महाराज यांच्या 94व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या निमित्ताने शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत समर्थ धोंडू तात्या मंदिर देऊळवाडी येथे सर्व रोग निदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला। हा उपक्रम कैलासवासी त्र्यंबकाप्पा माळेवाडे प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने आयोजित असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्र्यंबकाप्पा माळेवाडे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणून मी सर्वांना करतो। ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे। याच अनुषंगाने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो, त्याचाच भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। तरी सर्व गावकरी व त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक या सर्वांना या ठिकाणी तुम्ही बोलवा, जास्तीत जास्त गरजूंना रुग्णांचा फायदा झाला पाहिजे। जय हिंद, जय भारत।